घडत असतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. तुम्हाला थोडी जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग केला. अहिल्यानगरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड फेकलं गेलेलं आहे. अनेक महिला महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या. लहान मुलींवरती अत्याचार. असं काही घडलेलं नाहीये. एक सांगतो मी, असं देवेंद्र फडणवीस सांगतो गृहमंत्री, अधिवेशन चालू आहे, असं काहीही घडले नाही. सरकार सक्षम आहे, गृह खात्याचं लक्ष आहे, आमच्या राज्यामध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत, लेकी सुनांच्या केसाला धक्का लागणार नाही. विरोधक खोटा प्रचार करतायत. ज्या मुलीवरती ऍसिड टाकलेलं आहे ती मुलगी नसून एक निर्जीव बाहुली होती, अशी उत्तर तुम्हाला विधानसभेत मिळू शकतात. लक्षात घ्या, हे आंधळे झाले आहेत भ्रष्टाचाराने आणि पैशाने. त्यांना या राज्यातला अत्याचार दिसत नाहीये, महिलांवरील अत्याचार दिसत नाहीये, आणि त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत त्यांना ते कधीच दिसणार नाही. एका मुलीवरती जर ऍसिड फेकलेला याचा अर्थ, आणि अशा घटना या राज्यात वारंवार घडत असतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. तुम्हाला थोडी जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग केला. तुम्हाला वेळ नाही का? तुम्हाला जो वेळ आहे तो फक्त आपल्या राजकीय विरोधकांवरती सुडानं कशा कारवाई करता येईल, खोटे गुन्हे कसे टाकता येतील, बरं का, विरोधकांची कोंडी कशी करता येईल, दादागिरी कशी करता येईल, याच वेळ जातोय. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे. अद्यापर्यंत आरोपीचं स्केचही समोर आलेलं नाही. बघा, असं आहे की देवेंद्र फडणवीसांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो, त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा वेळ दिल्लीत जातो दौरा ढाळण्यामध्ये. त्यांना वेळ कुठे सगळं पाहिलं आहे. बोलिये.